नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24 बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील। आज या ठिकाणी नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके साहेब या ठिकाणी आलेले आहेत। या ठिकाणी कर्जुले हारे येथील आदिवासी बांधव उपोषणासाठी बसलेले आज यांचा दुसरा दिवस आहे। कर्जुले हारे येथे आदिवासी बांधवांचा जो 1065 गट आहे, त्या गटामध्ये विकण्याच्या हेतूने किंवा इतर लोकांना तो गट विकण्यासाठी मोकळा व्हावा यासाठी जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी फेर पाडण्याचे आदेश दिलेले आहेत। परंतु याच गटामध्ये 2021 साली याच कार्यालयामधून हे फेर रद्द करण्यात यावे असा आदेश दिलेला असताना सुद्धा काही धनदांडग्यांच्या किंवा गावगुंडांना ही जमीन मोकळी व्हावी यासाठी हा आदेश निघालेला दिसतोय। त्यासाठी आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलो आहे। भ्रष्टाचार विरोधी लोक आंदोलन संघटनेतर्फे हे आदिवासी बचाव आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। पारनेर तालुका असेल, पाथर्डी असेल किंवा इतर श्रीगोंदा असेल, या ठिकाणचे सुद्धा काल बरेच बांधव आले होते। परंतु आज या ठिकाणी स्वतः खासदार निलेश लंके आले, तर त्यांच्याकडे आमची मागणी आहे की साहेब या आदिवासींना न्याय द्या। आज प्रामुख्याने भ्रष्टाचार निर्मूलन लोक आंदोलन जी समिती, त्या समितीतील आमच्या नेहमी शेतकऱ्यांच्या सर्वसामान्यांच्या गोरगरिबांच्यासाठी लढणारे अरुणराव आंधळे पाटील, दुसरे आमचे चंद्रकांतजी पाचारणे साहेब यांनी जो खऱ्या अर्थाने माझ्या आदिवासी बांधवांसाठी लढा उभा केला, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो। कारण हा प्रश्न इतका ज्वलंत प्रश्न आहे। कर्जुले हारे येथील गट नंबर 1065 आदिवासी जमिनीचे खंडपीठ औरंगाबादच्या आदेशाने मोठी रद्द होण्याबाबत सगळ्या टेक्निकल बाबी या योग्य असताना सुद्धा चुकीचा काही फेर पडलेला आहे। तो फेर पडल्यामुळे माझ्या आदिवासी बांधवांवर त्याचा निश्चित अन्याय होणार आहे। आदिवासी बांधव माझा हा बेघर होणार आहे। एका बाजूला सरकार म्हणते की आदिवासींना त्या ठिकाणी मदत केली पाहिजे, शासन दरबारी आदिवासी लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये आपण मदत केली पाहिजे ही भूमिका असताना सुद्धा आज जर आदिवासींच्या बाबतीत जर असा जर कुठला निर्णय होत असेल तो अतिशय चुकीचा निर्णय आहे आणि तो माझ्या आदिवासी बांधवांना बेघर करणारा हा निर्णय या ठिकाणी आहे। त्यामुळे आत्ता आम्ही हा सर्व विषय समजून घेतल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांशी फोनद्वारे आता बोलणं पण केलं। जिल्हाधिकाऱ्यांची व्हीसी चालू आहे आणि व्हीसी झाल्यानंतर आमचे अरुणांधळे पाटील आणि पाचारणे साहेब हे त्यांना त्या ठिकाणी हे सगळी सविस्तर गोष्टी आपली जी मागणी आमच्या आदिवासी बांधवांची जी मागणी योग्य आहे, ती कुठली चुकीची नाही, ती कुठली कायद्याचा आधार तोडणारी मागणी नाही, ती मागणी एकदम योग्य मागणी असल्यामुळं थोड्या वेळाने जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा झाल्यानंतर त्यामध्ये निश्चित मार्ग निघेल असा मला एक विश्वास आहे आणि निश्चित आदिवासींच्या पाठीशी उभा राहणं मी या विभागाचा लोकप्रतिनिधी असल्यामुळं त्यांच्या पाठीशी उभा राहणं हे माझं त्या ठिकाणी कर्तव्य आहे। आदिवासी बांधवांसाठी दुसरी एक गोष्ट आपण गेल्या 4 दिवसापूर्वी आदरणीय शरदचंद्रजी पवार आरोग्य रथ निलेश लंके प्रतिष्ठान संचलित तो आरोग्य रथ माझ्या प्रत्येक आदिवासी वाडी वस्ती जाणार। माझ्या आदिवासी बांधवांच्या डोळ्याची तपासणी, हृदयाची तपासणी किंवा इतर आजारांच्या तपासणी, त्यांचे उपचार करण्याच्या संदर्भात आपण एक फिरता दवाखाना सुरू केलेला आहे। त्याचासुद्धा निश्चित फायदा मिळणारा कालखंडामध्ये आमच्या आदिवासी बांधवांना झाल्याशिवाय राहणार नाही त्या ठिकाणी आणि नेहमी आम्ही सुद्धा आदिवासींसाठी काम करतो। आणि आदिवासी हे नाव गेल्या अनेक वर्षापासून आलेले म्हणजे त्यावेळेस उत्पत्ती झाली, निर्मिती झाली, त्यावेळेस ती एकच जात व्यापक कला होती म्हणजे आमच्या आदिवासी
बांधवांची या आमच्या समाजाच्या पाठीशी माझी कर्तव्य असणार आहे दत्तात्रय श्रीधर वाघ. चलता